मार्केटमध्ये माहिती आहे का मित्रांनो, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की तुम्ही मार्केटला देता किती आणि मार्केटमधून घेता किती, हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये खूप मोठे लॉस देत असेल, तर तुम्हाला तो लॉस रिकव्हर करायला खूप वेळ लागून जातो. बट मार्केटमध्ये तुम्ही छोटे-छोटे स्टॉप लॉस देणं चालू करणार ना आणि एखादा मोठा जर टीपी तुमचा डन होऊन गेला, तर 5-6 ट्रेडचा लॉस वन सिंगल ट्रेडमध्ये रिकव्हर होतो. जेणेकरून तो लॉस रिकव्हेबल राहतो आणि हाच पॅटर्न खूप मॅटर करतो मार्केटमध्ये, की पर्टिक्युलर तुम्ही प्रोसेस फॉलो करता. ट्रेडमध्ये काही बी होऊ शकतो. हे डोक्यामध्ये फिक्स असू द्या. प्रॉफिटचा ट्रेड लॉसमध्ये पण जाऊ शकतो. लॉसमधला ट्रेड प्रॉफिटमध्ये सुद्धा जाऊ शकतो. हा प्रोबॅबिलिटीचा विषय आहे. तर तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये विन रेशो नका बघू, तर त्या ट्रेडमध्ये प्रोसेस कशी फॉलो करायची आणि तो ट्रेड मॅनेज कसा करायचा, हे गोष्ट शिका. आणि ही गोष्ट जर तुम्ही लर्निंग केली, मी जरी म्हटलं की तुम्ही लॉसेबल राहणार किंवा तुम्ही प्रॉफिटेबल नाही होणार, तरी सुद्धा तुम्ही ऑटोमॅटिक प्रॉफिटेबलकडे वळून जाणार. कारण की डिसिप्लिन आणि प्रोसेस, कंटिन्यूटी हेच खूप मॅटर करतात मार्केटमध्ये. बट एका पर्टिक्युलर कन्सेप्टला, एका पर्टिक्युलर सेटअपला कंटिन्यूटी घेऊन तोच फॉलो करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे.